केडीसीसी बँक पीएम सूर्यघर प्रकल्पांसाठी कर्ज पुरवठा करणार. संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करणार आहे. बँकेच्या अल्प व्याजदराच्या अर्थसहाय्यातून सबंध कोल्हापूर जिल्ह्याभर पीएम सूर्यघर योजना प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली. व्यक्तिगत व विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून राबवावयाच्या या कर्ज धोरणांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कर्ज पुरवठा केला जाणार आहे. संबंधित ग्राहक कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवासी व स्वतःच्या नावावर घर 20 मीटर असलेला असावा. सध्या सरकारकडून 1 किलोवॅटकरिता 30,000 रुपये, 2 किलोवॅटकरिता 60,000 व 3 किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेकरिता 78,000 रुपये अनुदान प्रचलित आहे. सबंध जिल्ह्याभरात आतापर्यंत फक्त 21,084 ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. यापैकी बहुतांशी लाभार्थी शहरी भागातीलच आहेत. तात्काळ भांडवल उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही. बँकेकडून अल्प व्याजदरात अर्थपुरवठा केला जाणार आहे, जेणेकरून पहिली 3 वर्षे मासिक वीज बिला एवढीच कर्ज हप्त्याची रक्कम भरल्यास पुढील 25 ते 30 वर्षे मोफत वीज पुरवठा मिळणार आहे. या बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यद्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार डॉक्टर श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, एवाय पाटील, प्रताप उर्फ भैया राणे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, रणजित सिंह पाटील, सुधीर देसाई, विजय सिंह माने, राजेश पाटील, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व गजानन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.